खुशखबर खुशखबर खुशखबर। दुकान, शॉप, ऑफिस, घर परिसर, शेत परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा प्रणाली, तेही माफक दरात आणि 2 वर्ष मेंटेनन्स सेवेसह, तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली, सर्व नेटवर्क सोल्यूशन, संगणक, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर। आता संपर्क करा। पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट, जाधव संकुल, सातपूर अंबड, लिंक रोड, सातपूर, नाशिक। संपर्क क्रमांक 97 30 00 89 92। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। राडेगाव खैरी गावाजवळ कोळशाचा ट्रक पलटी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। पुलाजवळील खड्डा ठरला अपघातास कारण। राडेगाव तालुक्यातील खैरी या गावातून दररोज वरोरा तालुक्यातील एकोना या कोळसा खदानीमधून दररोज कोळशाची वाहतूक सुरू असते। कोळसा वाहतूक करणारे ट्रक या रोडने सुसाट वेगाने चालतात, त्यांचे वेगावर नियंत्रण नसते। आजही असाच ट्रक क्रमांक MH 34 BG 7894 हा एकोना खाण्यातून कोळसा घेऊन येत असताना खैरी या गावाजवळील बाळासाहेब खैरकर यांच्या शेताजवळील पुलावरील खड्डा चुकवत असताना हा कोळसा भरलेला ट्रक त्यांच्या शेतात पलटी झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान झाले हे विशेष। तसेच ट्रक ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत होता, त्याने मद्यप्राशन केले। ज्या पुलाजवळ ट्रक पलटी झाला त्या पुलाच्या जवळ मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळेच नेहमीच अपघात होण्याची शक्यता आहे। मात्र या खड्ड्याकडे मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिपूर्ण दुर्लक्ष आहे। पलटी झालेल्या ट्रकच्या ड्रायव्हरचे नाव मात्र बातमी लिहेपर्यंत कळू शकले नाही। या रोडने नेहमीच रेतीचे व कोळशाचे भरधाव ट्रक चालतात, त्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो। तरी बांधकाम विभागाने ह्या खड्ड्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी वाहन चालक व खैरी गाववासियांकडून मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि